कृष्ण मेरा श्याम या गावी परंपरेनुसार होलीच्या सणानिमित्त आता जी आमच्याकडे हडकी म्हणतात त्या हडकीच्या प्रोग्रामासाठी आता आमच्या गावातील हे होळी ज्यावेळेला जळते त्यावेळेला बघा त्या होळीच्याच आगीमध्ये असं हे पाणी गरम केलं जातं आणि ह्या पाण्याने अंघोळ घातली जाते. आता असं चालत आहेत. नंतर प्रत्येक जोडप्याला अशी खांद्यावर घेऊन 5 प्रदक्षिणा मारावं लागायचे नारळ घेऊन. मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज होळीचा दुसरा दिवस. काल होळी जाळली. हा सीन बघा समोरचा छान वाटते बसते. काल होळी जाळली आणि आज संध्याकाळी हडकी निघणार. हडकी म्हणजे तुम्हाला दाखवतो प्रथा काय असते ती हडकीची आणि सकाळी आता होळीवरती काय चालतं ते दाखवतो चालतं तुम्हाला. म्हणजे आपण होळी जाळतो त्यावेळेला. होळी जाळून झाले. पण जसं उठलो आहे आम्ही मंदिरामध्ये झोपलो होतं कारण की घरपट एक पर्सन लागतो जे झोपायला. हे बघा म्हणलं हे आपण काल रात्रीची जाळलेली होळी. इथे आपली होळी आणि मी काय दाखवतो म्हणजे का तुम्हाला हे बघा असं हे होळी ज्यावेळेला जळते त्यावेळेला बघा त्या होळीच्याच आगीमध्ये असं हे पाणी गरम केलं जातं आणि ह्या पाण्याने अंघोळ घातली जाते. म्हणजे आपण आंघोळ करू शकतो या पाण्याने. एक म्हणणं आहे की ह्या पाण्याने जर तुम्ही आंघोळ केलं ना अशा होळीच्या आगीवरती तर आपल्याला झालेलं काही रोगराई असेल किंवा कोणता आजारपण असेल तर निघून जातो. हे खूप जुन्यापासून परंपरा आहे. मंडळी आपल्या होळीला कसं असं माहिती आहे का प्रथा आहे की नवीन जोडपास लग्न झालेलं त्याला असं होळीला प्रदक्षिणा मारावं लागते नारळ घेऊन. तर आपल्या सृष्टीचं लग्न झालं होतं आताच. तर बघा आपलं राऊंड मारायचं आहे प्रदक्षिणा मारायचं होळीला. किती राऊंड मारायचे आहेत? 5. अगोदर मंडळीला कसं माहिती आहे का खांदा घेऊन फिरायचे. आता असं चालत आहेत. नंतर प्रत्येक जोडप्याला अशी खांद्यावर घेऊन 5 प्रदक्षिणा मारावं लागायचे नारळ घेऊन. कारण का अगोदर लग्न सगळे व्हायचे ना मार्चच्या अगोदर म्हणजे होळीच्या अगोदर सगळे लग्न व्हायचे. जानेवारी फेब्रुवारी होळीच्या अगोदर लग्न व्हायचे. त्यावेळेला कसे गावी माणसं होते. आता कसं मे महिन्याचं बघतात कारण की मे महिन्यामध्ये कसं लोकांना मुलांना सुट्टी आली शाळेला. म्हणजे शाळेच्या गोष्टी बघून लग्न पुढे ढकलले गेले मुलांच्या सुट्ट्या बघून. नाहीतर लग्न आपले होळीच्या अगोदर सगळ्यांचे व्हायचे. पण ही जुनी प्रथा आहे आमच्या गावची की नवीन जोडप्याला असे प्रदक्षिणा मारावं लागते होळीच्या भोवती. हां टाका. म्हणजे आमचे पोरं खेळायला निघाले क्रिकेटसाठी निघाले ते बघा. आज होळीला नमन करून निघालेत. महाराजा आम्ही आज व्यवस्थेला खेळायला चाललोय. माझे क्रिकेट संघ महालोर त्यांच्या पाठीशी तो उभा असतोच. आता पण पाठीशी उभा राहा आणि हा नारळ आम्ही तो देतोय
तो मान्य कर. सर्वांच्या पाठीशी उभा सर्वांच्या राहा. पाठीशी उभा राहा. संध्याकाळी पुजारी येऊन आणायला पडतील, तू मान्य कर आणि आम्हाला काही विजय दुखापत होऊ दे. झाली नाही पाहिजे. पाठीशी उभा राहा. त्यांची बॅटिंग बॉलिंग सर्व चांगला होऊ दे. कोणाला काही दुखापत नाही झाली पाहिजे. आपले रूपूर आहेत, त्यांना प्रत्येक वेळी मार्गदर्शन कर. पाठीशी उभा राहा सर्वांमध्ये. बापदेव महाराजांची जय. हे मारुती या वचनबली तुझी पोरं आज व्यवस्थेला खेळायला चालले, त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यांची बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सर्व काही व्यवस्थित होते, त्यांना विजय होऊ दे. बापदेव महाराजांची जय. की तुझी लेकरं आज वेळेस त्या गावामध्ये खेळायला चालले आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन माते की मंडळी हा झाड आहे ना खूप जुनं आहे, म्हणजे खूप जुनं आहे. मी लहान होतो तेव्हापासून एवढाच मोठा आहे तो. खूप उंच आहे तो, म्हणजे इथून व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटतं आहे, पण खूप असा रिअरली खूप मोठा आहे. 100-150 वर्ष झाले त्या झाडाला, ह्या पिंपळाच्या. कारण त्याच्या बेसमध्ये जे ते बुंदा बोलतो आपण त्याला, ते जे कोरलेले दगडं बोलतो ना, शिल्पकला आहेत, त्या मी लास्ट टाइम तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या. त्या अक्षरशः आतमध्ये पायाच्या आतमध्ये घुसल्यात, त्या काळातल्या होत्या. आणि ह्याचा बेस तर खूप मोठा. आणि हा झाड म्हणजे बोलतात की अशी मोठी झाडं बोलतात तर मुरुड तालुक्यामध्ये तुम्हाला महालोर गावामध्येच मिळतील, कारण की आजूबाजूला गावाच्या आजूबाजूला खूप मोठी मोठी झाडं आहेत अशी. खूप म्हणजे खूप जुने आहेत, 150-200 वर्षापूर्वीचे झाडं आहेत. इथे बेलाचं झाड होता मंडळी पहिला. ही शाळा आहे इथे, ही आपली शाळा बघा. ही तर आपली ऑलरेडी शाळा एक आहे. दुसरी शाळा बांधलेली इथे. ज्या वेळेला आम्ही शाळेत 6वी नंतर 6वीला होतो, तर 7वीसाठी हा वर्ग बनवला होता. 7वीसाठी, कारण की पोरांना जागा होत होती ह्या शाळेमध्ये, म्हणून हा वर्ग बनवला. आज जागा काय मंडळी, हा शाळेतच मुलं नाही आहेत, तर ह्या शाळेचं करायचं काय. हे बघा शाळेची जी पडझड झाली बघा. सध्याची परिस्थिती आहे आपल्या महालोर शाळेची. आणि हे आपले, हे बघा काय परिस्थिती आपल्या शाळेची. मला वाटतं प्रत्येक कोकणातल्या किंवा प्रत्येक महाराष्ट्रातल्या खेड्यागावामधल्या ज्या शाळांची जी परिस्थिती आहे ना, मला वाटतं सरकारने त्याच्यावरती गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण की ही शेवटी मराठी शाळा आणि तिथली संस्कृती हे कुठेच नाही मिळणार. हे आपले ग्रामस्थ देवता जे खाल्लं आपलं मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे इथे आणून ठेवलेत बघा. हे आपल्या मूर्त्या आहेत, हे आपले ग्रामदेवता. हे आपले बाबदेव महाराज, हे गोळ्यावर बसलेत ते आपले बाबदेव महाराज. आणि आपले हे सगळे देवता आहेत त्यांचे. आणि शंकराची पिंडी येते. ही शाळा तुटली फुटलेली शाळा आपली. सध्याची परिस्थिती अशीच आहे, कारण कोण नाही मंडळी, लक्ष द्यायला पण कोण नाही आहे. आणि सरकारने मला वाटतं लक्ष दिलं पाहिजे आता. कारण की आता एक मध्यंतर पिक्चर बघितला आपला, आणि तो शूट झाला आहे सुद्धा आपल्या अलिबाग आणि मुरुडमध्ये शूट झाला आहे. आणि आमच्या इथे बाजूला नदी आहे, आमची नदी गावची कारमी नदी. त्या नदीतले पण काय सीन घेतलेत, परत खोकरीचे सीन घेतलेत. त्या मूवीमध्ये खूप चांगलं दाखवलं आहे शाळेबद्दल. मला वाटतं प्रत्येकाने एक सुद्धा आपण सुद्धा विचार केला पाहिजे की आपण ही शाळा कशी टिकवू. बघूया कसं काय मंडळी. आणि हे बघा इथे सगळ्या गोष्टी लावलेल्या होत्या. इथे आता शेणाने वगैरे, शेण आणि शेणाचा खत टाकून अशा गोष्टी केल्या. इथे काही झाडं लावते पोरं. हा चाफा, हा चाफ्याचं झाड. फुलं पडलेत बघा चाफ्याची, फुल भरलं आहे चाफा. हे बघा हा चाफा, सगळे फुलं पडलेत. हा फुल भरला झाड मंडई चाफ्याचा फुलाने. ही शाळेची बागा. इथे झाडावर लावायचो आम्ही सगळे. हे 2 झाडं फक्त राहिलेत मोठे, हा एक आणि हा एक शाळेचा होते. नाहीतर आमचा पट्टांगण, आम्ही हा पट्टांगण इथला हा पूर्ण आम्ही झाडांनी पूर्ण भरून ठेवला होता तिथपर्यंत. आता हे इथे पहिले इथे पायऱ्या होत्या 2, नंतर असं बांधलं, त्यामुळे इथला पाट गेला. पायऱ्या सोडून तिकडचा पाट इकडचा पाट पूर्ण झाडांनी इथपर्यंत
भरलेला असायचा. आणि इथे मोठा तगारीचा झाड होता, हा तुटला असेल, हा बघा, हा अक्षरशः एवढा मोठा फुल भरला होता फुलांनी, म्हणजे फुल विस्तारण त्याचं खूप मोठं झाडाचा. म्हणजे आपल्या मंदिराचं काम इथपर्यंत आलं आहे. स्लॅब टाकल्यावरती भिंती वगैरे कवर झाल्या सगळ्या, हे बघा भिंती वगैरे कवर झाल्यात. स्लॅब समोर झाला आहे, पडवीचा पाडवा बोलतो आपण पुढचा समोरचा. इथे हा बघा, हे पिलरवर लावलेत. तुम्हाला लास्ट ब्लॉकमध्ये दाखवलं होतं. आत्ता हे बघा, हा पार्ट झाला आहे, स्लॅब टाकून झाला पूर्ण. काही कारणास्तव थांबलं आहे. आता रिझन काय गावाला माहिती असेल. मंडळी, होळीची धुळवट म्हणजे होळी लागली ना की दुसऱ्या दिवशी आमच्याकडे धुळवट असते. धुळवट म्हणजे एक सण होतो, घरी चिकन मटन बनवला जातो आणि त्या दिवशी हडकी निघते. हडकी म्हणजे गावातली सगळी जेंट्स लोक सगळे गावात फिरतात वाजत गाजत, आणि प्रत्येक घराघरातून जे लोकांनी सण केलेला असतात ते लोक थोडं थोडं देतात प्रत्येक घरातून. म्हणजे वडे, चिकन वडे बनवतो, चिकन मटन जे काही बनवलं असेल, गोड काय गोड असतात, काही प्रसाद असते देतात. सगळे नाचत गाचत गावात पूर्ण गावात फिरत प्रत्येक घरं घेतात आणि पाण्यावरती जिथे आमची विहीर आहे तिथे जाऊन एकत्र तो सगळं एकत्र करतात आणि प्रसाद म्हणून सगळे मिळून बसून खातात. खूप मजा असते. पण ते आज नाही, उद्या आहे. अरे आज मंगळवार आला त्यामुळे आज नाही करू शकत सण. आणि पोरं पण आज क्रिकेटला चाललेत वेलास्ते गावामध्ये, आज तिथे टुर्नामेंट आहेत. तर मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, पोरं खेळायला गेलेत. तिथून पोरं मुंबईला डायरेक्ट जाणार आहेत, कारण की सुट्टीचा थोडा प्रॉब्लेम होतो प्रत्येकाला. आपले कामं पण बघावं लागतात, सगळं सांभाळून करावं लागतं या गोष्टी. हे आमची गावची चिल्लर पार्टी सगळे एवढेच राहिलेत गावामध्ये. पण मुंबईमध्ये आलेले पोरं आहेत, यातले एखाद दोन पुढे गावचे आहेत. मला वाकडा तिकडा गेला गंगनाला, वाकडा तिकडा गेला गंगनाला, सोन्याच्या सुरीने शेंडा उतरिला, सोन्याच्या सुरीने शेंडा उतरिला, बुरुड दादाला इजनावाला याला, बुरुड दादाला इजनावाला याला, वाला याला, वाला आईला वारा घाला याला. आपली माणसं काय पहिल्यासारखं आता हार हालाय पण नाही, चोंग नाही, ढोंग नाही, काय नाही. सोन्याचं नाम गल रुपयाचं ठस, सोन्याचं नांग बल रुपयाचं ठस, वडली आहे बस पण शोभिवानीस. महालौर या गावी परंपरेनुसार होलीच्या सणानिमित्त आता जी आमच्याकडे हडकी म्हणतात त्या हडकीच्या प्रोग्रामासाठी आता आमच्या गावातील ग्रामस्थ मंडळी व इतर पुरुष मंडळी हे आमचे ह्या गावातील सोंगकर्ते आहेत, हे आमच्या गावातले कार्यकर्ते आहेत. हे पहा, हे हडकीचा स्पेशल. जय राधे गोपाल
मंडळी बघा, हे सोंग काढणारे येतील, त्यांना आता हे चिकन आणि हे वडे हे त्यांना द्यायचं आपण. हे आमच्या गावातले रमण दादा यांना डुक्कर सुद्धा घाबरतो. या रमण दादाला डुक्कर घाबरतो. म्हणजे सहसा किती आहे बघा माणूस ना. हा आमच्या गावातला मारे दादा, यांना सुद्धा हे आमच्या गावातले मेन कार्यकर्ते. बाय तिथं जा. इथं उभं आहे.
ही पहा, आमच्या गावातले हडकी अशा पद्धतीने केली जाते. महालोर या गावचे, हे महालोर या गावचे हडके नाही, रमपी गणपत आदावडे. आणि ही हडकी, ही बघा, ही हडकी, ही हडकी अशी प्रसिद्ध आहे. हे आमच्या गावातले खास हाडकीचे खजिनदार गोविंदराम. हे केलेलं आहे सर, हे ह्या वाट्याचे हे अध्यक्ष, हे खजिनदार आणि हे सेक्रेटरी. हे हे आमचे गणपतांना, त्यांना सध्या वाघ बोलतात पण नाव त्यांचं गणपतांना. हा, गणपतांना सध्या हे वाघ असल्यामुळे एकदाच ते वाघासारखे खातात. हे बघा, हे बघा, हडकीचा वाटप करत आहेत आमच्या गावातील गुरुजी लक्ष्मण आदावडे. स्पेशल वाटप. मला काय माहिती तिकडे काय केलं, काय पकडता तुम्ही? आमच्या ह्या प्रोग्रामला हडकी असे नाव देण्यात आलेले आहे. हडकी, हडकी म्हणजे टाकतात पडल कसा जात. हे पहा, प्रत्येकाच्या ताटामध्ये कसे पानावर कसे हाड मटणाची राहिलेली. खा हडकी, हडका खा. भूक लागले हो खाऊन दे. काय करते याला, कुठं पण आहे वाघ खाते का दाखवतोस ना.